म्हणजे एक ॲस्पिरंटचा म्हणजे मृत्यू झाला का तो अशामुळे झाला. तो पण असं पावसातनं चाललेला. तर माझं तसं होणार नाही आहे, पण ते म्हणून ती भीती वाटते की बाबा पावसात पाय टाकायला नको. पण आता पाणी बघून या की कुठं पण पाणी येते. आणि आयुष्य पण असंच असते, कधी पाऊस पडणार म्हणजे यश मिळणार, कधी अपयश मिळणार, कधी म्हणजे कडक उन्हाळा असणार अपयशाचा, आणि कधी म्हणजे सक्सेसचा पाऊस असणार. त्यामुळं तर वेलकम बॅक टू चॅनेल. ठीक आहे, बऱ्याच जणांना वाटत असं दिल्ली म्हणजे खूप भारी आहे प्रिपरेशन. तसं आहे पण सोडा, म्हणजे व्यवस्थित जर केलं तर दिल्लीमध्ये अभ्यास ठीक आहे. पण काय काय अडचण म्हणजे आज पाऊस पडला आहे. म्हणजे आता मी जेवायला आलेलो रूमवर. ठीक आहे, मी मेस लावलेली, पण आता आम्ही रूममेट सगळी महाराष्ट्रीयनच आहे. त्यामुळं जेवण वगैरे आम्ही मेड वगैरे लावल्या, रूमवरच जेवतो आहे. ठीक आहे, म्हणजे जेवण वगैरे करते मेड. ठीक आहे, आणि म्हणून मी जेवायला आलेलो. ठीक आहे, 8च्या आसपास, आणि त्याचवेळी पाऊस चालू होता. पण छत्री ती लायब्ररीत होती माझी. ठीक आहे, त्यामुळं मी ती घेऊन आलो. पण आता जायचं होतं मला, पण पाणी एवढं नाही साठलं आहे की नाही, त्यामुळं आता जातो आहे का नाही हे बघूया आपण. ठीक आहे, किंवा दाखवतो पाणी किती आहे ते. आणि जी मागल्या वेळी म्हणजे एक ॲस्पिरंटचा म्हणजे मृत्यू झाला का तो अशामुळे झाला. तो पण असं पावसातनं चाललेला. तर माझं तसं होणार नाही आहे, पण ते म्हणून ती भीती वाटते की बाबा पावसात पाय टाकायला नको. पण आता पाणी बघून या की कुठं पण पाणी येते. ठीक आहे, मी आता आहे दुसऱ्या फ्लोअरवर. एवढं तर काय नाही, दुसऱ्या फ्लोअरवर तर काय पाणी येत नाही, पण खाली कुठं आली दाखवतो तुम्हाला. चला तर जायचं का खाली बघ ब्लॉग. पण ब्लॉगच्या नावात जीव जातोय बरं का. म्हणून मी म्हणजे असं आपण काय करतोय, व्हिडिओ दाखवायच्या नादात काहीतरी असं नवीन करायला जातोय, किंवा असं रिस्की असते तरी पण आपण ते करायला जातोय. तसलं काय करायचं नाही, जमानं काय असतं ते घ्यायचं आहे. पण पाणी दाखवतो का, तर मी ह्या रूमवर शिफ्ट झालो त्यावेळीपासून तर इतकं पहिल्यांदाच पाणी आहे. गाडी एवढा आहे माझी बुलेट आहे ती. ही बघा, ही गाडी एवढा आहे माझी बुलेट आहे ती. ही बघा, ही आहे आपली बिल्डिंग. इकडं कुठंपर्यंत आहे बघा. हे अशी लाट येते, आणि अशी लाट आलेली ती ओव्हरमध्ये मागच्या वर्षी, आणि ती दरवाजा तुटल्याला. त्यातनं जायला काय अडचण नाही, पण कसं आहे पाण्यात काय आहे काय नाही सांगता येत नाही. हे इथं काय बघा, हे काय हलायला लागली जास्तच. हा माणूस आला आहे, जाऊया काय आपण असं. नको रे बाबा, आज राहू दे, आज लवकर झोपू, पण जीव धोक्यात नको घालवायला. आजचा अभ्यास उद्या करू शकतो आपण. पुढे जाऊया, थांबा जरा बघून येऊ. फक्त पाण्यात पाय टाकायला नाही आपण. तेवढे चुकून खड्डा असला, त्या खड्ड्यात तिनं घातली गाडी. काय आता बघितलं असेल तुम्ही, असं पाणी आहे, म्हणजे बरंच पाणी आहे. आणि इथं तुम्हाला फक्त मी इथलं दाखवले, अजून वरती जर गेलो तिथं जर अजून खोल पाणी असते विषय. आणि आयुष्य पण असंच असते, कधी पाऊस पडणार म्हणजे यश मिळणार, कधी अपयश मिळणार, कधी म्हणजे कडक उन्हाळा असणार अपयशाचा, आणि कधी म्हणजे सक्सेसचा पाऊस असणार. त्यामुळं तर असं आहे दिल्लीचं. ठीक आहे, म्हणजे दिल्लीचा पाऊस आता पाऊस झाला आहे बरं का, म्हणजे इतका पाऊस झाला आहे, पण तरी पण संध्याकाळी आता AC लावून झोपायला लागणार आहे. का तर इकडच्या पावसाला म्हणजे थंडी अशी नाही आहे. म्हणजे कोल्हापूरच्या पावसाला कसं थोडं पाऊस पडला तरी थंडी वाटते, किंवा हवेत असा गारवा येतो. इथं तसं काय नाही आहे. इथे गरमी आहे, ती गरमीचं म्हणजे थोडं कमी होते. पण असं हे आयुष्य बी असंच असते, वरखाली. आणि ह्यातनं आपल्याला पुढं जायचं आहे, कळलं का. असं काय हे काय सगळं म्हणजे फिक्स काय नसते. आता इथं पाऊस आहे, इतकं पाणी आहे, पण उद्या सकाळी सगळं निघून जाते. त्यामुळे असं काही लई पण आयुष्यात असं लई कुठल्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही आहेत, कळलं का. किंवा हे टेम्पररीच आहे असं डोक्यात ठेवायचं. म्हणजे
म्हणजे प्रॅक्टिकली पण ह्यातनं काहीतरी आपण शिकायचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्यातनं काहीतरी कळलं असेल. आणि दिल्ली म्हणजे हाय थोडा अभ्यास पण आपला होतो आहे, पण ह्या पण गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे की आता असं काहीतरी आहे आणि आपल्याला माहीत आहे ह्याच्या आधी पण म्हणजे कोणतरी गेलं आहे ह्यात, पण असली काही रिस्क घ्यायची नाही किंवा आपण तरी पण पाण्यात उतरायचं नाही. आपण आधीच काळजी घ्यायची. आता मी तसं वेळ घालवत नाही, पण म्हणजे अभ्यास सोडून, पण आत्ता म्हटलो की नाही बाबा या पाण्यातनं काहीतरी व्हायला नको, असं आहे. थोडी काळजी घ्या. काय होईल लईतले आता मला लवकर झोपायला लागेल, सकाळी मी लवकर उठून परत लायब्ररीत जाईन. सकाळीपर्यंत काय सगळं पाणी हे म्हणजे गेलेलं असते. पण आत्ता उगाच रिस्क घे आणि काहीतरी कर, असं कर. किंवा आता मी जरी गेलो तरी येताना 11:30-12ला परत ते पाणी असंच असणार. म्हणजे हे पूर्ण जायला वेळ लागतो आहे. त्यामुळं म्हणलो की आता दोन्ही त्या गोष्टी म्हणजे डबल रिस्क घेण्यापेक्षा थांबूया आपण. काही 2 तास आधी झोपायचं, सकाळी 2 तास लवकर उठायचं, असं करायचं. पण उगाच रिस्क घ्यायची नाही. म्हणजे सगळ्यात मराठी पोरांना सांगतो मी हे, आणि सगळीच जी पण बाहेर आहेत तर काय असं रिस्क घेऊ नका. म्हणजे जीवापेक्षा काय मोठं नाही आहे. तुम्ही जर राहिलात तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. तुम्हालाच काय झालं तर म्हणजे करणार काय, आणि कुणामुळे होते ते, म्हणजे आपल्याच त्या ॲम्बिशनमुळं किंवा आपण स्वतःला थांबवत नाही त्यामुळे होते ती. त्यामुळे तसं करू नका. जे पण आहे ते व्यवस्थित निर्णय घ्या. आय होप व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून पण मी मराठीमध्ये व्हिडिओ टाकणार आहे, बरेच व्हिडिओ टाकणार आहे. आता मला वाटायला आलं की आपण बोलू शकतो आहे, आणि म्हणजे थोडं परीक्षा पण झाल्या त्यामुळं थोडा वेळ आहे, तर त्यात मी थोडं बोलीन आणि जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरच बोलीन. ठीक आहे, सोल्युशन देईन. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हां, मग मी ते पण विसरलो आहे काय म्हणायचं ते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 992 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. 1000 सबस्क्रायबर एक लवकर करा. 1000 मी आता 8 आहेत, 2000 करा लवकर. ठीक आहे, आणि बाय.